मला एक मोठा प्रश्न पडला होता. माऊलीने एक ज्ञानेश्वरीमध्ये ओळी घेतली बघा. ए मराठ्याचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी. मग हा विदर्भाच्या नगरी का म्हटले नसतील? पण खरंच मला असं वाटत होतं की विदर्भामध्ये सप्ताह नसतील आणि आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्येच आहेत. आता काल परवा एक फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह झाला. शेलू तालुका, मानवत तालुका आणि आता 2 तालुक्यामध्ये आमचे सप्ताह चालू आहेत. आमचे नाही म्हणू शकत मी. माझे मराठीचे बोल कौतुके, अमृता पैजाजिके, ऐश अक्षरे रसिके निर्गण, हे माऊलीचे शब्द आहेत. आणि इथं आल्याच्या नंतर महाराजांनी मला निमंत्रित केलं की तुम्ही या बाबा. आता या जागेवर कोणाची स्तुती करायची नाहीये, पण स्थिती सांगायला हरकत नाही. आमच्या आंबरेश्वरला म्हणजे अंबरवाडीला आले ते जिंतूर तालुक्यामध्ये आणि 1,11,000 एका व्यक्तीने कळसासाठी दिले. बघा, तुमच्या गावाचं नाव लौकिक झालं. तुम्हाला वाटत असेल लौकिक झालं तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. अलौकिक, लौकिक म्हणजे सगळ्या जगामध्ये पोहोचलं. अलौकिक म्हणजे तुमच्यापर्यंतच, तुमच्या गावामर्यादित झालं. आज एक मुलगी आणि या व्यासपीठावर कीर्तन करू शकते. हे कोणाचे उपकार आहेत? आपण एक महिला म्हणलं, अबला म्हणलं की तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. पण एक शास्त्रकार तुमच्या समोर तुमचा वेळ घेण्यासाठी नाही बरं आलो. कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजनेषु माता क्षयनेषु रंभा. आपण क्षयनेषु रंभा या दृष्टीने बघतो, पण कार्येषु मंत्री आपला पती घरी नसताना, आपले वडील घरी नसताना मंत्र्यासारखं नियोजन करणारी एक स्त्री असते. कार्येषु मंत्री करणेषु दासी, आपले वडील घरी नसताना, आपले पती वारीत असताना दासी सारखी राबणारी कार्येषु दासी. आणि ऐका लक्षपूर्वक, आपण जर आजारी पडलो ना, एखादी कोरोना सारखी महामारीची आपल्याला बेमारी झाली ना, तर आईच्या नंतर घासाघासाने भरवणारी मांडी, आपल्या उशाला मांडी देणारी कार्येषु माता, भोजनेषु माता, ही एक कोण असते? स्त्रीच असते. इकडे लक्ष द्या. जर आमची मुक्ताई नसती तर ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेली टाटी कोणी उघडू शकत नव्हतं. आणि जर टाटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरी आपल्याला मिळणार. आणि मग कुठला ज्ञान देणे रचिला पाया आणि उभारिले देवालया. माऊली जर पाया नसता उभारला तर तुकोबाराय कधी कळत झाले असते का बरं? म्हणून स्त्रीला हे आबळा समजू नका. आज इथं मला आनंद वाटला या गोष्टीचा की महिलाचा सप्ताह म्हणले महाराज. मला महाराजांनी ज्यावेळेस फोन केला, कारण आमच्या इकडे फिरते ज्ञानेश्वरी पारायण सोहळे 2 चालू झालेत. एक झाला पाथरी तालुक्यामध्ये चालू आहे आणि दुसरा जिंतूर तालुक्यामध्ये चालू आहे. त्याची सांगताला किमान 5 वर्ष किंवा 4 वर्ष लागणार आहेत. तरी पण मी शब्द दिला होता, त्या शब्दानुसार महाराज इथं आलो. म्हणले महाराज छोटूसा एक महिलाचा सप्ताह आहे. महिलाचा सप्ताह म्हटल्याच्या नंतर मला वाटलं बायाचा सप्ताह एखाद्या वाड्यामध्ये वस्तीमध्ये असेल, पण इथं आल्याच्या नंतर भव्य आणि दिव्य हा मंडप पाहिला. आणि मग जे ज्ञानोबाराय, जे तुकोबाराय म्हणून गेले, माझ्या वडिलाची मिराशिका देवा आणि तुझी चरण सेवा. असो, ही वेळ आता जास्त बोलण्याची नाही. महाराज, मी तुम्हाला विचारतो की तुम्ही सप्त्याचं नियोजन कसं केलं बरं? इथं आमच्या इथे राष्ट्रसंत भगवान बाबाचा सप्ताह होता. पुण्यतिथी होती आणि महिलांची पंगत चालू होती. आमच्या येथील हरिभक्तपरायण सतीश महाराज सांगळे, त्यात माझी पत्नी सुद्धा होती आणि सर्व माझ्या बहिणी, गावातील माझ्या भावजाया, आई, अशा फार मोठ्या महिला त्या ठिकाणी पंगत होती. आणि त्या पंक्तीमध्ये आमच्या हरिभक्तपरायण सतीश महाराज सांगळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने सौ गीता सतीश सांगळे 25,000 रुपयाची वर्गणी जाहीर केली. आणि आमच्या साडूने 25,000 रुपये जाहीर केल्यानंतर माझी पत्नी धावत पळत माझ्याकडे आली. आपण किती द्यायचे? म्हटलं तुम्ही ठरवा.
मग त्यांनी 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर केले. मी एका कीर्तनकाराचा यजमान झालो. पहिल्या दिवसाची पंगत मी या ठिकाणी दिली. सतीश महाराजांनी आग्रह केला की तुम्हाला हे करावं लागतं. मी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आमच्या सर्व महिला उठल्या, गावात फिरत होत्या. परंतु महिलाला 1000 किंवा 2000च्या वर कोणी काही पैसे देत नव्हतं. शेवटी सतीश महाराज म्हणले, तुमची बायको समोर झाली, आता तुम्हाला समोर व्हावं लागतं. आणि म्हणून आम्ही गावातील सर्व 5-6 जण या ठिकाणी हळूहळू 10, 20, 50 जण त्या ठिकाणी झाले. गावात फिरलो. खरोखर ज्या दिवशी ते 2,40,000 रुपये आमच्या 30 मिनिटांमध्ये झाले होते महाराज. धन्यवाद, टाळी वाजवा. आणि आम्ही फिरत असताना जवळपास मला वाटतं 5 लाखापर्यंत वर्गणी गेली असावी. मी काही त्या हिशोबामध्ये नव्हतो. आणि अजूनही सुद्धा गहू, तांदूळ, या ठिकाणी डाळ, धान्याच्या स्वरूपामध्ये वर्गणी सर्व महिला देत आहेत. आणि सर्व महिलांना एक चंग बांधला. ज्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही कमीत कमी जी बाई शेतामध्ये मजुरी करते त्या बाईने सांगितलं, आम्ही 1 महिन्याचा पगार, लाडक्या बहिणीचा पगार आपल्या सप्ताहाला देऊ. आणि हा सप्ताहाला सुरुवात झाली. सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि 5व्या दिवसाची सेवा आज तुमच्या समोर घडत आहे. अगदी आनंदामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. एवढं बोल. धन्यवाद महाराज. आपण ईश्वराच्या चरणी विनंती करूया की हा वसा असा चालू राहो आणि या ठिकाणी थांबू. आणि एक धन्यवाद द्यायचा तो शिष्टीवाड्याला, नाही का? आवाज होता, आवाज है. रामकृष्ण हरी. सचिन भाऊ, तुम्हाला पण धन्यवाद. रामकृष्ण हरी.